राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. जो नाशिकचा जेफ्री बाबा आहे उर्फ कॅप्टन अशोक खरात, कालपासून 2 दिवसापासून हा प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. जसं काय हा फार मोठा हिरोच झालाय. म्हणजे त्याकडे इराण अमेरिकेचं युद्ध बाजूला सोडलं, मरू दे तिकडं. घरामध्ये गॅस नव्हता, ते सगळं विषय पेटले. जेफ्री बाबा मोठा करायचा. पण हा जेफ्री बाबाला मोठा कोणी केलाय? सगळ्यात सुरुवात त्याची एकनाथ शिंदेपासून होती. म्हणजे एकनाथ शिंदेनी या जेफ्री बाबाच्या म्हणजे उर्फ अशोक कॅप्टन, मी ज्या ज्या वेळेला जेफ्री बाबा म्हणेल तुम्ही समजून जा. आता आपण नवीन नामकरण करूया. एकनाथ शिंदे या भोंदूच्या एका मंदिराच्या उद्घाटनाला गेले होते, दर्शनाला गेले होते. आणि नाशिक मधल्या एका बाबाच्या दर्शनाला शिंदे गेले होते. त्यामुळे त्या बाबाला एक वेगळं प्रसिद्धी मिळाली. आणि त्याच्या अगोदरपासूनच या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या बाबाच्या चेल्या होत्या. फक्त चेल्याच होत्या का असं नाहीये. त्या बाबाचं एक मंदिर पण आहे. आणि या मंदिराचे जे विश्वस्त असतात, ट्रस्टी असतात, त्या ट्रस्टींमध्ये या महिला आयोगाच्या अध्यक्षा सदस्य होत्या. आता काल परवा दिवशी ज्यावेळेला हा विषय समोर आला आणि ज्यावेळेला रुपाली चाकणकरांचा विषय समोर आल्यानंतर तात्काळ रुपाली चाकणकरांनी एक प्रतिक्रिया दिली होती. आणि ती प्रतिक्रिया अशी होती की अशोक खरातांच्या संदर्भात मला काही माहीत नाहीये, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्यावरती आता जे काही आरोप होतात ते त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही. बाई, मला ते सगळं मला माहीत नाही आणि माझा आणि त्याचा काही संबंध नाही. नंतर नंतर जसं जशा गोष्टी समोर यायला लागल्या तसं पहिलं तर समजलं की ही महिला महिला आयोगाची अध्यक्ष जी आहे ती त्या मंदिराची विश्वस्त आहे. बरं, एवढंच नाही, त्याच्यानंतर अनेक फोटो समोर यायला लागले. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही महिला त्या बाबाचं नाव घेते. माझा गुरु आहे, माझा बाप आहे म्हणती. बलात्कारी बाप, बलात्कारी गुरु. रुपाली चाकणकरांनी ना थोडीफार जरी माणुसकी जिवंत असेल ना, फेकून दिला पाहिजे राजीनामा. फेकून दिला पाहिजे. शिवलं पण नाही पाहिजे त्या पदाला. तुमच्या पदाच्या गैरवापरामुळं महाराष्ट्राला किती मोठा फटका बसलाय तुम्हाला माहिती आहे? तुमच्याकडे महाराष्ट्रामधलं महिलांचं महिला आयोगाचं पद आहे. आणि तुम्हीच त्या बलात्कारी बाबाचे गुरु चेले असाल, तुम्हीच त्या बलात्कारी बाबाचा उदो उदो करत असाल, महाराष्ट्रातल्या महिला डोळे टाकून विश्वास ठेवतीलच की. त्यामुळं महिलांचा विश्वासघात करण्यापाठीमागे रुपाली चाकणकरांचा सगळ्यात मोठा हात आहे. रुपाली चाकणकरांच्या मनामध्ये थोडीफार माणुसकी जिवंत असेल ना, थोडीफार तरी, और फेकून दिला पाहिजे. मुंगळा कसा त्या गुळाला चिटकून बसतो, अशा प्रकारे या पदाला चिटकून बसलेत. अजित पवार होते ना त्यावेळेला रुपाली चाकणकरांना वाचवलं त्यांनी भरपूर वेळा, बऱ्याच वेळा. आता त्यांचे नवीन नवीन पक्षातले नेते रुपाली चाकणकरांना वाचवायचा प्रयत्न करतात. दत्ता भरणे काही संबंध नसताना उडता तीर घेतलाय, काहीच गरज नाही. त्यांना कुठल्या तरी पत्रकारांनी विचारलं, तुमच्या पक्षाच्या रुपाली चाकणकरांवरती अत्यंत गंभीर आरोप होत आहेत. त्यांनी सांगितले की रुपाली चाकणकर निर्दोष आहेत. म्हणजे ते फडणवीसांची स्टाईल त्यांनी मारली. कुठल्याही प्रकरणामध्ये अभ्यास करायचा नाही, काय नाही, मागचं पुढचं काय बघायचं नाही, निर्दोष म्हणून द्यायचं ठोकून. म्हणजे त्या मामानी दत्ता भरणे, मामा कसला कंस मामा मला वाटतोय तो, दत्ता भरणेनी काय सांगितलं, रुपाली चाकणकरांनी म्हणजे कुठल्याही नेत्यांनी जर फोटो वगैरे कोणाशी काढला तर काय संबंध येतो का? समजा एक उदाहरण देऊन सांगितलं त्यांनी. त्यांच्या गावात कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलते, त्या कार्यक्रमामधला सरपंच एखादा बोलला की चल बाबा आपण त्या मंदिरात जाऊन या, त्या बाबाच्या पाया पडून येऊया, म्हणून माझा आणि त्या बाबाचा काय संबंध आला का? दत्ता भरणे, तुम्ही मंत्री आहात, जबाबदार व्यक्ती आहात, तुमच्या शब्दांना किंमत आहे. तुम्ही कशा प्रकारे व्यक्त व्हायला पाहिजे होतं, कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती, एवढं जर तुम्हाला कळत नसेल तर त्या रुपाली चाकणकरांच्या अगोदर तुम्ही पहिला राजीनामा फेकला पाहिजे. रुपाली चाकणकरांचा संबंध काय फक्त फोटो काढण्यापुरता आहे का? अहो, ते केक भरवतात, केक. रुपाली चाकणकर त्या बाबाला आणि बाबा रुपाली चाकणकरांना. दुसरा एक फोटो व्हायरल झालाय, बाबाच्या हातामध्ये तंबाखूचा इडा आहे. तो तंबाखूचा इडा भिजू नये म्हणून तुमच्या या रुपाली चाकणकरांनी त्यांना छत्री धरली. हा काय फोटोचा संबंध आहे का? सोडा ते. रुपाली चाकणकर विश्वस्त त्या बाबाच्या मंदिरावरती, तेही जाऊ द्या. अनेक भाषणे आहेत रुपाली चाकणकरांची त्या बाबावरती. माझा जे काय आयुष्य आहे, जे काय मला मिळाले पद वगैरे प्रतिष्ठा, ही सगळी माझ्या या बाबामुळे मिळाली. अनेक भाषणे आहेत. माहीत नसलं तर तुम्ही माहिती करून घ्या आणि जबाबदार पदावरती बसलात म्हणून जरा माहिती करून बोला. लगेच एखाद्या बलात्काराच्या शिष्याची बाजू घ्यायला येऊ नका बाजूला. त्यांच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या अनेक महिलांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेऊन
सुषमा अंधारेंनी तर आज नवीन मागणी केली आहे, पहिल्यांदा ह्या रुपाली चाकणकरला अटक करा. अहो 2 दिवसापूर्वी या रुपाली जे चाकणकरात एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्याच्यामध्ये सांगत होत्या की आम्ही पुरोगामी आहोत आणि आताच्या मुलींनी लग्न झाल्यानंतर त्या मुलींना त्या लग्नाचं साहित्य देतात, त्या साहित्यामध्ये संविधान दिलं पाहिजे, असं बोलत होत्या रुपाली चाकणकर. स्वतःला पुरोगामित्व शिकवणाऱ्या अशा प्रकारच्या भोंदूबाबाच्या शिष्या नक्की या महाराष्ट्रातले अनेक नेते याच्यामध्ये अडकणार आहेत. दीपक केसरकर, विसरू नका दीपक केसरकरांना. निलेश लंके, निलेश लंकेचा तर तालुका जिल्हाच आहे तो, खासदार आहेत ना त्या तिथले ते. निलेश लंके शांत बसलेत त्या खुर्चीवरती, रुपाली चाकणकर पाद्यपूजन करतायत. वा, एक नाहीये, अनेक या महाराष्ट्रातले नेते, मोठमोठे IAS IPS अधिकारी दर्जाचे अधिकारी आणि मोठमोठ्या उद्योजकांच्या बायका मुलं होत नाहीत म्हणून या बाबाकडे जायचे मुलं व्हायसाठी, आणि हा बाबा दावा करायचा माझ्याकडे आले की मुलं होतात. बायकाच्या ऑफिसच्या बाहेर रांगा लावायच्या. दत्ता मामा भरणे, तुम्हाला माहित नसेल तर माहिती करून घ्या, नसेल माहिती करून घ्यायचं तर पहिला राजीनामा तुम्ही द्या. एवढंच नाही, या बाबानं रिटायर्ड झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे किती रुपयाची संपत्ती जमवली? 300 कोटी रुपयांची संपत्ती जमवली. 300 कोटी रुपयांची. कारण ह्याचे क्लायंट काय खालच्या दर्जाचे नाहीच ना. खालच्या दर्जातल्या क्लायंटला अक्कल असते, त्यांना बरोबर वेळेवरती पोरं होतात. वरच्या दर्जाच्या लोकांना पोरं होत नाहीत लवकर, कारण अक्कलही नसते. मग ते अशा बाबांकडे येतात आणि बाबाकडे आल्यानंतर मग त्यांना असं वाटतं की पोरं होतील. 300 कोटी रुपयांची चौकशी झाली पाहिजे. आणि या बाबाच्या संपत्तीमध्ये कुठल्या कुठल्या नेत्याचा हात आहे का, पार्टनरशिप आहे का? कारण हे नेते लोकांचं कसं असतं तुम्हाला सांगू का? आतली गोष्ट सांगतो. 100 कोटी असतील ना, 10 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात, 10 करोड रुपये त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी. जरी आपलं उद्या पद गेलं काय गेलं तर तिकडच्या पैशावरती आपल्याला मजा मारता येईल. तसं या बाबाकडे जे 300 कोटी आहेत, आणि त्या वाल्मिक कराड, आपला बीडचा बाबा, तो एक तिकडे जेफ्री बाबा वेगळाच आहे. तर वाल्मिक कराडच्या नावावरती 4,000 कोटीची संपत्ती कुणाची होती? का दुसऱ्या बाबाची होती? अशा प्रकारे या बाबाच्या नावावर जी 300 कोटीची प्रॉपर्टी आहे, ही 300 कोटीची प्रॉपर्टी त्या बाबाची आहे का कुठल्या अधिकाऱ्यांची आहे, कुठल्या मंत्र्यांची आहे, कुठल्या महिला आयोगाच्या अध्यक्षाची आहे? हे देखील तपासलं पाहिजे. आणि 100 कोटीच्या विषयामध्ये ईडी लक्ष घालते ना, या प्रकरणामध्ये देखील ईडीनं गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे. खरं तर देवेंद्र फडणवीसांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे या गोष्टीमध्ये. पाठीमागच्या 8 दिवसापासून जेफ्री बाबाचा कार्यक्रम करायचं फडणवीसांनी ठरवलं होतं. म्हणजे 8 दिवसापूर्वीच फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि सगळे पुरावे पहिले ताब्यात घेतले. मग घरामध्ये चोरी झाली असा बहाणा करून पोलीस घरात घुसले आणि देशी जेफ्री बाबा म्हणजे आपला उर्फ कॅप्टन अशोक खरातला उचलला. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली, अनेकांना घाम फुटलाय. हा नक्की कोणाकोणाचं नाव घेतोय? खरं तर ह्याला सुरक्षा दिली पाहिजे. जोपर्यंत आज जिवंत राहणार ना, तोपर्यंत अनेकांचे भविष्य उद्ध्वस्त करणार, भविष्य बघणारा माणूस. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. त्या दत्ता भरणे मामांना जरा हा व्हिडिओ पाठवा, त्यांना कळू द्या. त्यांच्या लाडक्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या बाजू घ्यायला आलेत ना लगेच पळत. इतक्या दिवस झाला अजित पवारांच्या संदर्भात एक शकार शब्द नाही बोलला हा माणूस. इतकी लाचारी, इतकी एक शब्द नाही बोलला अजित पवारांची चौकशी व्हावी म्हणून, किंवा अजित पवारांच्या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून. रुपाली चाकणकरांची बाजू घ्यायला लगेच पुढे आला. मामा आहे का शकुनी मामा आहे? कंस मामा? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये या जेफ्री फाईल्स बद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.